तर आज आपण पत्ता गोबीपासनं पौष्टिक असा नाश्ता बनवूया. सर्वात पहिले वाटण बनवून घेऊया. तर त्यासाठी एक मोठे चमच धने, जिरे, लसूण, मिरच्या 5 ते 6, कढीपत्ता या सर्वांना आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून फिरवून घेऊया. थोडं जाडसरच वाटून घेऊया. इथं मोठ्या पत्ता गोबीचे 4 भाग केलेले आहेत आणि हे आता किसून घेऊया. तुम्ही कटरच्या साहाय्यानेही बारीक कट करू शकता. यानंतर बारीक कट करून कोथिंबीर टाकूया. नंतर हे मिक्सरमध्ये फिरवलेलं वाटण टाकूया. 1 चमच हळद, 1 चमच लाल तिखट, अर्धा वाटी तांदळाचं पीठ, अर्धा वाटी ज्वारीचं पीठ हे सर्व मिक्स करून घेऊया. आता या चवीप्रमाणे मीठ टाकूया. इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. थोडं थोडं टाकून ह्याची कणिक मळून घेऊया. पत्ता गोबीमध्ये मीठ टाकल्यास ह्याला पाणी सुटतं, त्यामुळे थोडं थोडंच बेसन पीठ टाकून ह्याची कणिक मळून घेऊया. आता राहिलेला अर्धा वाटी बेसन परत टाकते. ह्याची घट्टसर अशी कणिक मळून घेऊया. ह्याला वाफळून घेण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी टाकूया. या प्लेटला तेल लावून घेऊया. ह्या प्लेटवर ही कणिक आता पसरून घेऊया. अशाच माझ्या नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला भेटतील. पाण्यालाही उकळा फुटलेला आहे. आता ही प्लेट ठेवूया. याला आता 15 मिनिटं वाफळून घेऊया. चाकूच्या साहाय्याने बघूया हे शिजलंय की नाही. चाकूला बॅटर लागलेलं नाहीये, म्हणजेच आपली पत्तागोबी वडी शिजलेली आहे. थंड झाल्यास ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये ह्याला कट करून घेऊया. मस्त वड्या झालेल्या आहेत. त्यानंतर ह्याला तडका देऊया. कढईत तेल टाकूया आणि त्यात 1 चमच मोहरी टाकूया. मोहरी तडतडल्यास 1 चमच जिरे टाकूया. 1 चमच तीळ आणि कढीपत्ता. हे सर्व तडतडल्यास लगेच वड्या टाकूया. ह्याला मिक्स करून घेऊया.
यावर थोडा चाट मसाला टाकूया. आपल्या पौष्टिक अशा पत्तागोबीच्या वड्या रेडी आहेत. ह्याला आता सर्व करून घेऊया. Enjoy!